जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा माझ्या मागचा जो सोलर पंप आहे हा शक्ती कंपनीचा 7.5 HP चा पंप आहे आणि ह्या सोलर पंपाला एक फॉल्ट आलेला आहे आणि तो फॉल्ट म्हणजे जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलर मध्ये पॉवर येत नाही आणि ज्यावेळेस आपण मेल फिमेल जी पिन असते सोलर प्लेटची ती जर काढली तर त्या सोलर प्लेट मधून त्याच्यामधून स्पार्क होत आहे, त्या पिनीमधून जाळ निघत आहे आणि सोलर याच्यामध्ये स्टार्टर मध्ये तिथे पॉवर येत नाही। नेमकं हा फॉल्ट का झालेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा जर फॉल्ट ह्या फॉल्ट काय होतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला एक व्हॉट्सअपचं एक जे हे आहे ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। ते आपल्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही जर तुमच्या सोलर पंपाला काही फॉल्ट वगैरे येत असेल तर त्या ग्रुपवरती आपण डिस्कस करू शकतो। त्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज करू शकता। तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्या आपल्या व्हिडिओ याची व्हॉट्सअपची ग्रुप लिंक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर शेतकरी बांधवांनो, हा जो फॉल्ट आहे याच्यामध्ये पिन काढली तर त्याच्यामधून पिनीमधून जाळ निघत आहे। तर हा का होत आहे? तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलर मध्ये काहीतरी बिघाडी झाली आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या पिनीमधून जाळ निघत आहे। आता आपण ज्याची तक्रार सुद्धा दाखल केली आहे आणि तक्रार दाखल केल्यानंतर तक्रार क्रमांक आलेला आहे आणि संबंधित जे सोलर आहे त्या सोलरचे जे तक्रार याच्यामध्ये आहे दुरुस्तीचं, त्याच्यामध्ये दुरुस्तीला घेऊन आपण जाणार आहे। तर याच्यासाठी आपण दुरुस्तीला घेऊन जाणार आहे तो आणि आपल्याला आपण फोन कॉल सुद्धा केला होता दुरुस्ती सेंटरवरती जाऊन। ते म्हणले की जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर आमच्या पैसे द्या आणि दुसरा सोलर जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर घेऊन जा। तर शेतकरी बांधव, असा प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही तक्रार दाखल करून तुमचा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर तुम्ही बदलून आणू शकता किंवा त्याची दुरुस्ती करू शकता। तर व्हिडिओमधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।